नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्या गळ्याभोवतीचा फास आणखीन आवळलाय। याचं कारण आहे SITकडे मिळालेली धक्कादायक माहिती, त्यांच्याकडे प्राप्त झालेले पुरावे। एकूण 160 GB डिजिटल पुरावे SITला मिळालेले आहेत। या पुराव्यांमध्ये नेमकं काय काय आहे हेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। नाशिकचा भोंदू अशोक खरात ज्यानं श्रद्धेच्या नावाखाली, तंत्रमंत्राच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं। ती 7 महिन्यांची गर्भवती असो, ती विद्यार्थिनी असो, अशोक खरातने कुणालाच सोडलेलं नाहीये। अनेक आर्थिक गैरव्यवहार, त्याचबरोबर अघोरी पूजा, लैंगिक शोषण अशा फसवणुकीचे गुन्हे सुद्धा अशोक खरातवर दाखल आहेत। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये 10हून अधिक गुन्हे या खरातवर दाखल झालेले आहेत। गुरुवारी अशोक खरातला नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं, तेव्हा त्याला पुन्हा एकदा 3ऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आता हा गुन्हा कोणता होता तर त्याने 7 महिन्यांच्या गर्भवतीवर ज्या प्रकारे लैंगिक अत्याचार केलेले होते त्याचा तपास करण्यासाठी आम्हाला पोलीस कस्टडी हवी आहे असं पोलिसांनी म्हटलं आणि त्यांना ती कस्टडी मिळाली। आता या वेळेला SITकडे जे काही पुरावे प्राप्त झालेले आहेत, SITकडे जी धक्कादायक माहिती प्राप्त झालेली आहे, ज्यांची फॉरेन्सिक तपासणी करून ते SITला मिळालेलं आहे, हे सगळे खरातचे काळे कारनामे पोलिसांनी आता कोर्टासमोर मांडले। पोलिसांनी कोर्टाला नेमकी काय धक्कादायक माहिती दिली, SITकडे खरातचे कोणते कोणते काळे कारनामे, त्यांचे डिजिटल पुरावे प्राप्त झालेले आहेत, कोर्टासमोर नेमकं काय पोलिसांनी मांडलं ज्याच्यामुळे त्यांना जे आहे ते खरातची कस्टडी मिळाली, कोर्टासमोर नेमकं काय एक्सप्लेनेशन करण्यात आलं बघा। आता 32 GB क्षमतेचं एकूण 3 USB, 2 पेन ड्राईव्ह, 64 GB क्षमतेचा OTG पेन ड्राईव्ह, या 4 डिजिटल पुराव्यांसोबतच एक लॅपटॉप सुद्धा मिळालेला आहे ज्याच्यामध्ये खरातच्या काळ्या कारनाम्यांची कुंडलीच आहे। आता ABC अशी नावं यांना पोलिसांनी दिलेली आहेत। A म्हणजे काय तर लैंगिक अत्याचार। त्याच्यामुळे टोटल 160 GB डिजिटल पुरावे खरात संदर्भात पोलिसांना मिळालेले आहेत। त्याच्यामध्ये पेन ड्राईव्ह असेल, लॅपटॉप असेल, या सगळ्यांचा समावेश आहे आणि हे सगळे डिजिटल पुरावे जे आहेत ते खरातच्या भोवतीचा फास आणखीनच आवळणार आहेत असं स्पष्ट होतंय। अशोक खरात ज्याने असंख्य महिलांचं लैंगिक शोषण केलं, तू माझी राधा, मी महादेवाचा अवतार आहे असं सांगून हा महिलांना फसवायचा आणि लैंगिक शोषण करायचा। आता या सगळ्यांमध्ये अशोक खरातचे अनेक राजकीय सुद्धा संबंध होते अशी सुद्धा माहिती समोर आलेली होती, पण चौकशीसाठी अजूनपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला बोलावण्यात आलेलं नाहीये। त्याच्यामुळे SITकडे मिळालेल्या डिजिटल पुराव्यांमध्ये नेमकी महत्त्वाची माहिती कुठली प्राप्त होते का, कुठल्या राजकीय नेत्याचा याच्यामध्ये समावेश असून त्याला चौकशीला बोलवण्यात येतं का, SITला जी माहिती मिळालेली आहे त्या संदर्भात पुढे जाऊन नेमकं काय घडतं, पोलीस चौकशीसाठी कुणाला बोलवतात, SIT या सगळ्या प्रकरणाचा पुढे जाऊन कसा तपास करते, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण कोठडीमध्ये असलेल्या अशोक खरातच्या अडचणी आणखीनच वाढलेल्या आहेत हे मात्र नक्की आहे। आता अशोक खरात SIT समोर आणखीन काय काय बोलतो, तो कुणाकुणाची नावं घेतो, या सगळ्या डिजिटल पुराव्यांबद्दल तो नेमकं काय म्हणतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या आधी आपल्याला माहिती आहे SIT समोर अशोक खरातने एक धक्कादायक माहिती दिलेली होती की हे सगळं हातचलाखी करून करायचो, मी वशीकरण करून नाही तर हातचलाखीचा वापर करून महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचो। त्याच्यामुळे झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए असं सुद्धा त्याने म्हटलेलं होतं। याच अशोक खरात संबंधात आता 160 GB डिजिटल पुरावे जे आहेत ते प्राप्त झाल्यामुळे आता या पुराव्यांच्या आधारे अशोक खरातच्या अडचणी वाढणार हे मात्र नक्की आहे। तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।